माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण आलू गोभी मटरची भाजी करणार आहोत। मटरची भाजी करण्यासाठी आलू गोभी मटरची भाजी करण्यासाठी साहित्य: कढीपत्ता घेतला आहे, अद्रक लसूण पेस्ट करून घेतली आहे, एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, टमाटा बारीक चिरून घेतलेला आहे, मोहरी, जिरं, कांदा लसूण मसाला, हळद, 1 चमचा मिरची पावडर आणि टमाटर बारीक चिरून घेतले। बटाटा वाफवून घेतला आहे आणि चिरून घेतलेला आहे। फ्लावर गरम पाण्यामध्ये धुवून घेतली आहे आणि वाटाणा हे दोघं वाफवून घेतलेले आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे। कढईत तेल घेतलं 1 चमचाभर, त्यात आपण आता कांदे घालून घेत आहोत। कांदे छान परतवून घ्यायचे मस्त लाल होईपर्यंत। मोहरी आणि जिरं घालतोय, हे छान मस्त यामध्ये कांद्यामध्ये परतवून घेऊ। कढीपत्ता घालत आहोत, छान लालसर होईपर्यंत आपण हे सगळं परतवून घेणार आहे, सोनेरी रंग येईपर्यंत। आलं लसूण पेस्ट हे पण मस्त परतवून घ्यायचं आहे। आलं लसूण पेस्टचा वास जाईपर्यंत, कच्चा वास निघेपर्यंत आपण हे छान परतवून घेणार आहोत। त्यात आता आपण टमाटे घालूया। टमाटे छान मस्त असे आपण तळून घेणार आहोत। पूर्ण असं ते मॅश होऊन जायला पाहिजे तसं आपण हे मस्त भाज्या आपण असं छान मस्त अशा परतवून घेतलेल्या आहे। टमाटे आपले तळून गेलेले आहे, त्यामध्ये आपण मिरची पावडर घालतो आहोत। मिरची पावडर पण छान परतवून घ्यायची आहे। हळद पावडर, कांदा लसूण मसाला आपण हे मस्त परतवून घेणार आहोत। त्यामध्ये आता आपण फ्लावर आणि वाटाणे घालून मस्त परतवून घेऊ। बटाटा घालून देऊ, मस्त हे मिश्रण आपण आता मिक्स करून घेणार आहोत। यात स्वादानुसार मीठ घालत आहोत, छान असं परतवून घेऊ। भाजी खूप अशा प्रकारे भाजी केली तर खूप छान लागते, चव पण खूप छान मस्त येते। टिफिनला पण देऊ शकता, घरी खाऊ शकता। एकदम असं मस्त भाजी अशी स्वादिष्ट तयार झाली आहे आपली। कोथिंबीर घालूया, छान मिक्स करूया। छान पाणी मस्त घालून आपण थोडंसं पाणी घालूया आणि भाजी शिजवूया। आपण थोडा वेळ झाकून ठेवणार आहोत। भाजी आपण झाकली होती, आता उकळूया। मस्त अशी आपली भाजी तयार झाली आहे, छान असं मस्त असं शिजून गेलेली भाजी छान। भाजी मस्त तयार आहे आपली। आता आपण आता ही बाउलमध्ये काढून घेऊ। भाजी मस्त असं शिजून गेलेली आहे, एकदम मस्त तयार झाली आहे। आता आपली ही भाजी तयार आहे। जर तुम्हाला माझ्या या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। Hi. Subscribe to my channel if you love cooking. And also press the bell icon so you can get latest videos notifications for free. Thank you.